नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। आज मी घेऊन आलोय 6व्या वर्गाचा पहिला धडा। हे बघा, आपण या पृथ्वी तलावर राहतो आणि या पृथ्वी तलावर काही गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि त्यापासूनच आपला एवढा विकास झालेला आहे। ते म्हणजे काय तर पृथ्वी, आणि पृथ्वीवर काय तर पृथ्वीवरील वातावरण, जलावरण आणि शिलावरण। मित्रांनो, आपण 5व्या वर्गात किंवा 6व्या वर्गात पुढे बघणार आणि 5व्या वर्गात पण थोड्या प्रमाणात आपण बघितलेलं आहे की वातावरणाचे थर असतात। तर हे जे वातावरणाचे थर असतात त्या वातावरणाचे थर म्हणजे काय तर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, बाह्यांबर, है ना, अशा प्रकारे आयनांबर, अशा प्रकारे आपण थर बघितलेले आहेत। तर आता आपण बघू की नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमके कोणते। तर नैसर्गिक संसाधने कोणते आहेत तर हवा, है ना। हवा ही आपण कारखान्यात तयार करतो का? करतात, आता ऑक्सिजन बनवतात, पण हवा आपल्याला कशी भेटलेली आहे? नॅचरल, है ना। ही हवा आपल्याला नॅचरल भेटलेली आहे। पाणी, हा पाणी तयार करतो का आपण? नाही, निसर्गाने आपल्याला दिलेला आहे, निसर्गाने आपल्याला दिलेला आहे। पाणी घरी तयार करतो का आपण? नाही। ही जमीन आपण तयार केली का? नाही, ही पृथ्वीची निर्मिती झालेली आहे। हे पण आपण बघणार आहोत किंवा याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत मी की पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे, बिग बँग थेरी वगैरे, है ना। तर अशा प्रकारे ही नैसर्गिक संसाधने आहेत। या चित्रात बघा बेटा, ही जी गाय आहे ही कुठे चालत आहे रे? जमिनीवर चालत आहे। कुठे चालत आहे? जमिनीवर, है ना। हा बघा, हा पाणी आहे नाल्यात, नदीमध्ये, है ना। नदीमध्ये नाव पण चालत आहे। इकडे हे बादल दिसतात, हा विमान आहे, आकाशात उडत आहेत, हे झाडे आहेत, है ना। मग हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। मग हे बघा, हे पाणी आले, याला काय म्हणतात? पाणी जे आहे त्याला जलावरण, काय म्हणतात? जलावरण। आणि ही जी जमीन आहे याला काय म्हणतात? शिलावरण, काय म्हणतात? शिलावरण। आणि हे जे वातावरण आहे याला काय म्हणतात? वातावरण। आणि या वातावरणाचे, हे जे वातावरण आहे याचे किती भाग पडतात? 3-4 भाग पडतात। कोणकोणते बेटा? तपांबर, तपांबर, स्थितांबर, स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर आणि आयनांबर आणि बाह्यांबर, है ना। अशा प्रकारे याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण, वातावरणाचे थर, ठीक आहे। तर आता हे जे आहे जमीन, पाणी आणि हवा याचे जे प्रमाण आहे ते कसं आहे बेटा? वेगवेगळं प्रमाण आहे। आता बघा बेटा, पाणी आहे, ते पाण्याचे जर प्रमाण बघितलं आपण तर 71% काय आहे? पाणी आहे, है ना। मोठे मोठे महासागर आहेत, 4 महासागर आहेत, त्या 4 महासागरात 71% पाणी आहे। जमीन किती आहे? 29%। किती जमीन आहे? 29% जमीन आहे। मग हे सगळं आपल्याला बघायचं आहे की पाणी कुठं कुठं आहे। मग हवा, तर हवा कुठं कुठं आहे? तर या सगळ्या गोष्टी आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत। तर हे बघा मित्रांनो, या पृथ्वी तलावर पृथ्वीवरील सजीव, पृथ्वीवरील सजीव म्हणजे कोण रे? झाडे, वनस्पती, प्राणी, आपण सगळे काय आहोत? सजीव आहोत। काय आहोत? सजीव आहोत, है ना। तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्वाचे आहेत। कोणकोणते? हवा, पाणी आणि जमीन। कशासाठी महत्वाचे आहे? तर ही सृष्टी टिकून राहण्यासाठी, जिथं या पृथ्वीवर राहतो आपण, हे टिकून राहण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन काय आहे? महत्वाचे आहेत। आणि या हवा, पाणी, जमीनला काय म्हणतो आपण? नैसर्गिक संसाधने। काय म्हणतो? नैसर्गिक, गुड, नैसर्गिक संसाधने। बरं, मग या नैसर्गिक संसाधनापैकी एक एक संसाधनाबद्दल आपण माहिती जाणून घेऊ। पहिले आपण घेऊ हवा, है ना। तर हे बघा मित्रांनो, आपण या पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वीपासून जसं जसं वर जावं तसं तसं काय वातावरण आहे। आणि या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या हवा आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? हवा आहेत। त्याच्यामध्ये 6 या निष्क्रिय हवा आहेत। कशा हवा आहेत? निष्क्रिय, म्हणजे त्यांची अभिक्रिया हे कोणासोबत होत नाही, हे 9व्या वर्गात तुम्ही शिकणार। 6 हे निष्क्रिय हवा आहेत। तर ही जी हवा आहे ही 80% हवा कुठे असते? 80% हवा कुठे असते? तपांबरात। कुठे असते? तपांबर। वातावरणाचे थरांमध्ये जे तपांबर आहे, तपांबर मध्ये 80% हवा असते। किती असते? 80%। आणि स्थितांबर मध्ये 19%। किती? 19% हवा ही स्थितांबर मध्ये असते। मग तपांबराची उंची किती असते रे? 13 ते 18 किलोमीटर। किती असते? 13 ते 18 किलोमीटर। आणि सरासरी जर म्हटलं तर 16 किलोमीटर असते, है ना। तर 13 ते 18 किलोमीटरच्या उंचीपर्यंत 80% हवा असते। म्हणजे काय? तर 13 ते 18च्या जर वर गेलो आपण तर आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही, है ना। म्हणून जे लोक पहाडावर चढतात ना, माउंट एव्हरेस्ट, ते ऑक्सिजनच्या बॅग टांगतात असं आणि असे मास्क लावतात। का लावतात?
कारण जेव्हा आपण भरपूर वरती जाऊ तेव्हा ऑक्सिजन भेटणार नाही. म्हणजे किती वरती, तर स्थितांबराच्याही वर गेलो आपण तर आपल्याला हवा भेटत नाही. काय का, हवा ही हळूहळू काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे हवा कुठे आहे, जास्त करून तपांबरामध्ये. कुठे आहे, तपांबरमध्ये. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग पुढे बघू बेटा आपण की आता जी हे हवा आहे त्या हव्याचे प्रमाण कसं आहे, कोणती हवा किती प्रमाणात आहे, कोणती हवा सर्वात जास्त आहे, है ना. तर हे बघा या चित्रात बघू आपण. जे हवा आहे हव्याचे प्रमाण काय आहे, वेगवेगळे प्रमाण आहे. मग ते कसे बघा, सर्वात जास्त जी हवा आहे ती कोणती आहे, नायट्रोजन. कोणती आहे, हे लक्षातच ठेवायचं. या वातावरणामध्ये सर्वात जास्त जी हवा आहे ती कोणती आहे, नायट्रोजन. किती आहे, 78%. किती आहे, 78% ही नायट्रोजन हवा आहे. कोणती हवा आहे, नायट्रोजन हवा आहे. बरं, त्यानंतर दुसरा नंबर कोण आहे, ऑक्सिजन. कोण आहे, किती आहे ऑक्सिजन, 21%. 21% मराठीत लिहिलं, चला. 21% काय आहे, 21% ऑक्सिजन आहे. बरं, त्यानंतर 0.9% हे अर्गॉन नावाची हवा आहे. कोणती, अर्गॉन. हा निष्क्रिय वायू आहे. कोणता वायू आहे, हा निष्क्रिय वायू अर्गॉन. किती आहे, 0.9. किती आहे, 0.9%. ठीक आहे. त्यानंतर इतर वायू घटक किती आहे, 0.060%. इतर वायू म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या वायू आल्या. कोणकोणत्या मग, ऑर्गॉन, निऑन, है ना, क्रिप्टॉन, झेनॉन, हे सगळ्या हवा इतर वायूमध्ये आले. आणि इतर घटक म्हणजे काय रे, तर धूळ असते वातावरणात. काय असते, धूळ असतात, मातीचे कण असतात, कापसाचे तंतू असतात. हे सगळं वातावरणात आहे. ते किती आहे, 0.60%. आणि कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.03%. कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.03%. काय आहे, 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे. बरं, आता त्यानंतर काय बघायचं आपल्याला, तर हे जे हवा आहे या हव्यांचे काहीतरी उपयोग असतात. काय असतात बेटा, उपयोग असतात. तर पहिली वायू बघू आपण, नायट्रोजन. कोणती, हे नायट्रोजन. किती टक्के आहे ही, 78%. किती टक्के आहे ही, 78%. नायट्रोजन कशाला आवश्यक आहे, सजीवांना आवश्यक प्रथिने म्हणजे काय, प्रोटीन. प्रथिने म्हणजे काय, प्रोटीन मिळवण्यास मदत करते. कोण करते, नायट्रोजन. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्य पदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. तुम्ही जे चिप्स खाता किंवा ते बटाट्याची चिप्स खाता ना, मग ती फुगलेला असतो की नाही पॅकेट, त्याच्यामध्ये कोणती हवा असते, हा, ही नायट्रोजन हवा टाकलेली असते त्याच्यामध्ये. दुसरं, सजीवांना प्रथिने. आता आपण शिकलो की झाडांना नायट्रोजनची गरज असते, पण ते झाडे डायरेक्ट नायट्रोजन घेऊ शकत नाही. त्यासाठी रायबोझियम नावाचा जीवाणू असतो जो नायट्रोजनला त्यांना खाण्यासाठी उपयोगी करतो किंवा घेण्यासाठी उपयोगी करतो. तर हे जे प्रथिने आहेत ते कुठून भेटतात आपल्याला, नायट्रोजन मधून. आपल्याला सुद्धा आपण जे खातो ना, चना खातो, डाळ खातो, भाजी खातो, त्याच्यामध्ये नायट्रोजन असते आणि ते नायट्रोजन आपल्याला आपल्या प्रथिने प्रोटीनसाठी आवश्यक असतो. ठीक आहे, हे झालं नायट्रोजन. बरं, ऑक्सिजन. ऑक्सिजन किती टक्के आहे, 21%. गुड. तर ऑक्सिजनचा उपयोग काय आहे बेटा, आपण श्वसन करतो ना, कोणता वायू घेतो मग, हा, आणि कोणता वायू सोडतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. ठीक आहे. आणि ऑक्सिजन हे ज्वलनासाठी पण उपयोगी असते. आता तुम्ही कुठं कुठं बघितलं असेल की काही लोक हे कपूर जाळतात हातावर आणि खाऊन टाकतात ना, मग तो कपूर तोंडात गेला की बुजतो. का बुजतो, कारण त्याला ऑक्सिजन भेटत नाही. म्हणजे कपूर तोंडात टाकला की तो काय होतो, विझून जातो, कारण ऑक्सिजनच्या शिवाय काहीच जळू शकत नाही. तुम्ही एक प्रयोग करू शकता, मोमबत्ती जाळायची, त्याला टेबलवर ठेवायची, त्याच्यावर ग्लास ठेवायची, तो विझून जाते. का विझते, कारण त्याला ऑक्सिजन भेटत नाही, है ना. ऑक्सिजन ज्वलनासाठी उपयोगी आहे. बरं, तिसरा वायू कोणता, कार्बन डायऑक्साईड. किती प्रमाण आहे याच्या, 0.03%. 0.03 आहे की 0.003 आहे, 0.03% काय आहे बेटा, कार्बन डायऑक्साईड. काय आहे, कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईडचा वापर काय आहे, तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात, है ना. मी सांगितलंय, प्रकाश संश्लेषण करताना वनस्पतींना सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य या 3 गोष्टींची आवश्यकता असते, आणि पाणी. तर हे बघा, तर हे जे आहे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात, कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. तसंच अग्निशामक नळ कांड्यामध्ये कुठं आग लागली ना, आग, ती आग विझवायला सुद्धा कार्बन डायऑक्साईड वापरतात. काय वापरतात, कार्बन डायऑक्साईड वापरतात. कशाला वापरतात, आग विझवण्यासाठीही कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. बरं झालं. त्यानंतर अर्गॉन. कोणती वायू आहे, अर्गॉन. ही जी अर्गॉन वायू आहे
ही विजेच्या बल्बमध्ये असते. कुठं असते? विजेच्या बल्बमध्ये. हा बल्ब दिसतो, हा बल्ब, हा जो बल्ब आहे याच्यामध्ये कोणती वायू आहे? ऑर्गॉन वायू आहे. कोणती वायू आहे? ऑर्गॉन वायू आहे. ठीक आहे, विजेच्या बल्बमध्ये. का असतं रे हवा तिथं? कारण हे जे वीज असतात त्याच्यामुळे तो तापतो ना, मग त्याच्यामुळे त्याचा काय होईल, जर जास्त आपण कशाला ताप आलं तर वितळते की नाही, मग ते वितळायला नाही पाहिजे म्हणून ही वायू टाकत असतात. ठीक आहे, ऑर्गॉन. हेलियम वायू. कोणती वायू? हेलियम वायू. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येते. कमी तापमान म्हणजे फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये काय असतो बेटा? तापमान कमी असतो. मग तापमान कसं कमी करतात? तर हे वायू वापरून. कोणती वायू? हेलियम. या हेलियम वायूपासून अजून वायू तयार करतात आणि त्याच्यापासून मग कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियम वायूचा वापर करतात. तसंच कुठं वापरतात? पंख्यांच्या, विना पंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये. जे विमान असतात ना त्या विमानाच्या इंजिनमध्ये हेलियम वायू वापरतात. कोणता वायू वापरतात? हेलियम. बरं, त्यानंतर निऑन. कोणता वायू? निऑन. बरं, हा निऑन वायू कुठे असते बघा? जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. आता तुम्ही संध्याकाळी कुठं जा बाहेर, बोट चमकतात का? तुम्ही बघितले का बोट चमकतात अंधारात? है ना, घडी पण असते कोणती कोणती, ती चमकते अंधारात. मग कसं काय मुळे चमकते? निऑन वायूमुळे. कोणत्या वायूमुळे? त्याच्यामध्ये निऑन वायू टाकतात, त्याच्यामुळे ते चमकत असते. मग निऑन वायूचा वापर काय आहे? रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. त्यानंतर क्रिप्टॉन. क्रिप्टॉन म्हणजे काय? तर फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरतात. पाईप असतात फ्लोरोसेंट, त्याच्या पाईपमध्ये ही वायू वापरत असतात. तर क्रिप्टॉन वायू फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरतात. त्यानंतर झेनॉन. तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. आता बघा, ही फोटो खिचली मी तर फ्लॅश चमकतो ना, मग ती फोटो घेतल्यानंतर त्या फोटोपासून फोटो तयार करणे कागदावर, त्यासाठी कोणता वायू वापरतात? झेनॉन वायू. कोणता वायू वापरतात? झेनॉन वापरतात. हे निऑन वायूचे कलर वेगवेगळे असतात म्हणून ते जाहिरातीसाठी वापरतात. कशासाठी वापरतात? जाहिरातीसाठी वापरतात. ठीक आहे. आणि हे जे सगळे वायू बघितले आपण, कोणकोणते? हे जे सगळे वायू बघितले आपण, है ना, हे सगळे वायू जे आहेत हे निष्क्रिय वायू आहेत. कोणत्या वायू आहेत? निष्क्रिय. किती आहेत? 1 2 3 4 5 इथं दिलेले आहे ना. कोणकोणते? ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. हे सगळे काय आहेत? निष्क्रिय वायू आहेत. असे 6 वायू निष्क्रिय वायू म्हणून गणण्यात येते. ठीक आहे. मग आता बघितलं आपण हवा आणि हवांचे काय प्रकार आहेत आणि वातावरणात किती प्रमाण आहे. आता पुढे बघू. या चित्रात बघा बेटा, तुम्हाला काय साम्य दिसते या तिन्ही चित्रात? या तिन्ही चित्रात काय साम्य दिसते? सारखं काय है ना? इथं पण धूर निघतोय, इथं पण धूर निघतोय, इथं पण धूर निघतोय. धूर निघतोय की नाही? म्हणजे हा जो धूर असतो बेटा, हा वातावरणासाठी काय आहे? खराब आहे. वातावरणाला काय करतो? हा प्रदूषित करतो. आता प्रदूषण एवढा वाढलंय की अंटार्क्टिका खंडावरची बर्फ वितळून मोठे मोठे शहरे हे पाण्यात जाणार आहेत. जर आपण नाही थांबलो, आपण प्रदूषण करायला नाही थांबलो तर ही जीवनसृष्टी संपून जाणार आहे. म्हणून प्रदूषण थांबवणे एकदम आवश्यक आहे. म्हणून हे शिकून घ्या आणि समजून घ्या की प्रदूषण होतो. हे सगळं कारखान्यातून निघणारा धूळ, गाडीच्या मागून हे बघा हे निघतो ना, याला कार्बन मोनॉक्साईड म्हणतात. कोणता वायू म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, मोनॉक्साईड. मग कार्बन मोनॉक्साईड हे बघा इथं लिहिलेलं आहे, कार्बन मोनॉक्साईड है ना, मोनॉक्साईड. ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईड जो वायू आहे तो गाडीच्या धुरीतून निघतो है ना. हे बघा, हे लाकडे वगैरे जाळले, जंगल जळलं, त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात निघतो है ना. आणि कार्बन डायऑक्साईड हे आपल्यासाठी काय आहे? घातक आहे. काय आहे? घातक आहे है ना. कारण आपण कार्बन डायऑक्साईड घेऊ शकत नाही, आपण सोडतो. ठीक आहे. तर या ज्वलनातून जे निघणारे वेगवेगळे वायू आहेत, तर इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणकोणते आहेत? नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे काय? तर नायट्रोजन आणि कार्बन मिळून हा तयार होतो. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? तर कार्बन आणि ऑक्सिजन असते. कार्बन मोनॉक्साईड है ना, सल्फर डायऑक्साईड, सल्फर आणि कार्बन आणि ऑक्सिजन पण. काजळी. काजळी म्हणजे तुम्ही दिवा जाळा, त्याच्यावर हात ठेवा, काळा काळा होऊन जातो ना, त्याला म्हणतात काजळी. काय म्हणतात? काजळी. दिव्यावर हात ठेवला तर काळा काळा जो लागतो तो काय? काजळी. मग हे सगळे काय आहेत बेटा? घातक आहेत. कोणाला घातक आहेत? आपल्याला घातक आहेत. हे जर श्वसनातून आपल्या मध्ये गेले ना तर आपला जीवनमान कमी होतो, आपण लवकर मरतो. आता बघा, माणूस जो असतो ना, त्या माणसामध्ये जो ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन माहित आहे, आपण ऑक्सिजन घेतो, तो ऑक्सिजन आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची संयोग पाहून पूर्ण शरीराभर पसरत असतो. पण जेव्हा कार्बन मोनॉक्साईड आपल्या शरीरात जातो, कोण जातो? हा कार्बन मोनॉक्साईड जेव्हा आपल्या शरीरात जातो तेव्हा ऑक्सिजनची जागा घेतो. शरीरात काय करतो हा कार्बन मोनॉक्साईड? ऑक्सिजनची जागा घेतो आणि आपल्या पूर्ण शरीरभर
फैलून जातो आणि माणसे मरतात, अटॅक येतात. जे बीडी सिगरेट पिणारे असतात त्यांच्या शरीरात भरपूर कार्बन मोनॉक्साईड जमा होतो हो ना. तर अशा प्रकारे हे प्रदूषण आता घातक झालेलं आहे आणि हे प्रदूषण थांबवणे काय झालं बेटा, आवश्यक झालेलं आहे. ठीक आहे, मग पुढे बघू. आता बघा बेटा, हे जे बघितलं आपण ऑक्सिजन वगैरे है ना, ऑक्सिजन नायट्रोजन. चला ठीक आहे. आता पुढे काय, तर मी तुम्हाला पुढे पण शिकवलेलं आहे की जे आपले वातावरणाचे थर बघतो त्या थरांमध्ये तपांबरच्या वरती काय आहे, स्थितांबर है ना. काय आहे, स्थितांबर. आणि या स्थितांबरामध्ये 35 ते 50 km किलोमीटर है ना. केएम म्हणजे काय, किलोमीटर. 35 ते 50 किलोमीटर या मधात काय आहे, ओझोनचा संरक्षक कवच आहे. ओझोनचा काय आहे, संरक्षक कवच आहे. आता तुम्ही म्हणणार ओझोनचा संरक्षण कवच म्हणजे काय, तर ओझोन काय बेटा, वायू आहे. ओझोन काय आहे, वायू आहे है ना. आणि ही वायू कुठे असते, तर स्थितांबरामध्ये 35 ते 50 किलोमीटर या भागात असते. ठीक आहे. याला O3 पण म्हणतात. जसं ऑक्सिजन काय आहे, O2 है ना. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू, ओझोन म्हणजे ऑक्सिजनचे 3 अणू. ठीक आहे, याला म्हणतात O3. हा वायू कसा आहे, विषारी वायू आहे. ओझोन वायू कसा आहे, ओझोन हा वायू कसा आहे बेटा, विषारी आहे. विषारी म्हणजे जर आपण श्वसन मध्ये घेतला ना तर आपण मरून जाऊ. ओझोन काय आहे, विषारी वायू आहे. ठीक आहे. पण ओझोन वायूच्या सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्त्वाचे आहे. हा जो थर आहे 35 ते 50 किलोमीटर ओझोन वायूचा, हा का आपल्यासाठी काय आहे, फार महत्त्वाचा आहे. आपण श्वसनासाठी त्याचा डायरेक्ट उपयोग करत नाही तरी तो का महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, तर सूर्यापासून जे किरणे येतात ना, तिरीप येते, त्या तिरीपमध्ये अतिनील किरणे असतात. कोणती किरणे असतात, अतिनील किरणे. ही जी अतिनील किरणे आहेत ना बेटा, ही अतिनील किरणे जर पृथ्वी तलावर पोहोचली, सूर्यापासून निघणाऱ्या कोणत्या किरणे, अतिनील किरणे जर पृथ्वी तलावर पोहोचली आपल्यापर्यंत, आपण मरून जाऊ. आपण काय होऊ, मरून जाऊ. कारण ही अतिनील किरणे माणसासाठी, सजीवांसाठी काय आहेत, घातक आहेत. काय आहेत, घातक आहेत. आणि ही अतिनील किरणे जर पृथ्वी तलावर पोहोचली तर पृथ्वीचा तापमान तर या अतिनील किरणांपासून पृथ्वीच्या संरक्षण करण्याचं काम कोण करतो, तर हा ओझोन वायू करतो, O3 है ना. मग प्रत्यक्ष उपयोग नसला तरी अतिनील किरण जर आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण जीवन जगू शकणार नाही. म्हणून ओझोन वायू फार फार महत्त्वपूर्ण आहे. आणि 1985 मध्ये अंटार्क्टिका खंडावर किंवा 1985 मध्ये अंटार्क्टिका खंडावर ओझोन वायूचा थर आहे त्याच्यामध्ये छिद्र बघण्यात आला. मग ओझोन वायूचा थर हा संकटात आलेला आहे. आणि तो कशामुळे, तर आपण जे वातानुकूलित यंत्रे वापरतो, रेफ्रिजरेटर्स वापरतो, यामध्ये हवा थंड करण्यासाठी जे वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. कोणते कार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन. लक्षात ठेवा मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बन हा वर्ड भविष्यात पण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोन वायूच्या थराला काय होत आहे, इजा पोहोचत आहे. तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे बघा, हे लिहिलेलं आहे. कार्बन टेट्राक्लोराइड या रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन वायूचा नाश करत आहेत. कोणकोणते वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड या वायूपासून ओझोन वायूचा थर जो आहे त्याला काय पोहोचत आहे, नाश पोहोचत आहे. म्हणून इंटरनॅशनल ग्लोबली लोकांनी हे ठरवलं की आपल्याला ओझोन वायूला वाचवायचं आहे. म्हणून ओझोन वायूचे महत्त्व लक्षात घेऊन 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस, 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा दिवस कशाला काय साजरा करण्यात येतो, 16 सप्टेंबर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. काय, 16 सप्टेंबर. तर त्यानंतर बघा, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. कुठं, मोठ्या नगरांमध्ये एक फलक लावलेला आहे आणि त्या फलकामध्ये हवेतील घातक घटक जे असतात, घातक घटक म्हणजे आता जे शिकलो आपण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, या सगळ्यांचे प्रमाण किती आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचे फलक लावण्यात आलेले आहेत. याला एअर इंडेक्स असं सुद्धा म्हणतात है ना. एअर इंडेक्स हा लावण्यात आलेला आहे. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक उपक्रम आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये असे डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कोणत्या या शहरातील हवेमध्ये कोणते घातक वायू
अस्तित्वात आहेत. घातक वायू म्हणजे कोणतं? तेच कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, काजळी, हे सगळ्या गोष्टी. चला मित्रांनो, आता पुढच्या धड्यामध्ये आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा हवा हा पार्ट आपण कंप्लीट केला संसाधनामधला. आता आपण बघू पुढच्या धड्यामध्ये जमीन. धन्यवाद.